आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन। तर तुम्हा सगळ्यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये उत्सवाचं वातावरण आहे। देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच काही लोक आपला हक्क मागण्यासाठी इथे बसलेले आहेत दापोली तहसील ऑफिसच्या समोर। तर एकीकडे स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि एकीकडे आपल्याच लोकांवरती अन्याय होतोय। तर इथे मांदिवली गावातील लोक इथे बसलेले आहेत। तर या गावामध्ये मांदिवली गावामध्ये मायनिंग प्रस्तावित आहे। तिथे खूप हानी लोकांची, म्हणजे आत्ताच तिथे खूप हानी झालेली लोकांची झाडं तोडून टाकलेली आहेत अक्षरशः। तर त्याबद्दलच इथे सर्व लोक इथे आंदोलन करतायत दापोली तहसील ऑफिसच्या समोर। तर त्यांच्या व्यथा काय आहेत त्या आपण समजून घेणार आहोत। त्यांनाच आपण विचारूया की त्यांच्या काय व्यथा आहेत। ही मायनिंग आहे ती झालीच नाही पाहिजे असं त्यांचा इथे बॅनर लावलेले आहेत की मांदिवली गावाला वाचवा, मायनिंग हटवा। तर आपण त्यांनाच विचारूया, काका तुमचं नाव कसं, तुमची जमीन किती आहे, तुमचं कसं किती नुकसान होणार आहे, काय सांगाल? नुकसान म्हणजे करोडाचं नुकसान आहे। त्याच्यामध्ये 1 हेक्टर 36 गुंठ जमीन आहे। गट नंबर 140 आहे। त्याच्यामध्ये 85 झाडं लागलेली आहेत त्याच जमिनीमध्ये, समजलं। त्याच्यानंतर पाण्याची आमची विहिरी आहे तिथं खाली, त्या आमच्या विहिरीचं पाणी बंद होणार तिथं मायनिंग खोदल्याच्यानंतर। त्याच्यानंतर बोरिंग आहेतच, त्या बोरिंगला पण पाणी भेटणार नाही। आणि परत गावाचा तो म्हणजे धूल येतो, त्यांनी घरदारं हे होतातच। रोडावर आमचं घर टचिंग आहे, समजलं ना। त्या आम्हाला लय बराच त्रास होणार आहे। त्याची माइंडिंग आहे ना, त्याच्यापासून तर आणखीन त्रास होतोय। आणि ही जर चालू झाली तर तिथं मग काय लोकाला घरा सोडून पळायला होईल। म्हणजे तुमची किती झाडं आहेत त्या जमिनीमध्ये? 85 कलम आहे त्याच्यामध्ये। आणि किती वर्षाची झाडं आहेत ती? ते 45 वर्षाची झाडं आहेत। गट नंबर 140 आहे, त्या गटाचा नंबर आहे 140। म्हणजे तुमचा मायनिंगला पूर्णपणे विरोध आहे? विरोध आहे म्हणजे विरोध हा ना होणारच ना आमचा, कारण त्याच्यात भास्तीदार 45 वर्ष झाडं म्हणजे काही कमी नाही झाली, ती मोठी मोठी झाडं आहे ती लागवड। तेव्हा साहेब ही बंद होईल तर लय आभारी आहो आम्ही, ऐकलं का? ना तर लोक का तिथं राहणार नाही, मग पाणी तर आधी तो बंदच होणार आहे पाणी, असा बोलायचा उद्देश आहे। तर दापोली तालुक्यामध्ये रोवले आणि उंबरशेत या 2 गावामध्ये मायनिंग झालेल्या आहेत आणि त्या गावाची परिस्थिती आता अक्षरशः दयनीय अवस्था आहे। आणि तीच अवस्था या मांदिवली गावाची होऊ नये यासाठी हे लोक इथे आंदोलनाला बसलेले आहेत। तर हे कुठेतरी थांबलंच पाहिजे। आणखी आपण या गावातील लोकांशी बोलूया। माझं नाव कृष्णा गौऱ्या निमरे, मांदिवली। आमचं एवढंच विषय आहे की आमच्या ज्या गावामध्ये ही मायनिंग त्यांनी न परवानगी घेता चालू केलेली आहे। म्हणजे त्यांनी रस्ता काढता काम केलेलं आहे, झाडे तोडलेली आहेत, आणि त्याची जमीन नसताना आमच्या आजूबाजूच्या लोकांची जमीन आहे त्याने काबीज करतोय। तर माझं एवढंच म्हणणं आहे की या आमच्या गावाला जो मायनिंगचा जो त्रास आहे हा आमच्या डोक्यावरती मायनिंग आहे। जर ती डोक्यावरती मायनिंग ते काढली तर आमचा गाव संपूर्ण अरबी समुद्रात मिळू शकतो, अशी आम्हाला भीती आहे। म्हणून आम्हाला आमच्या गावामध्ये ही मायनिंग नकोच म्हणजे नकोच। मी मुन्ना मुकद्दम मांदिवली। हे जे मायनिंग जे आहे हे बिना परवानगीने हे जे काम चालवलं यांच्या दलालांचं, हे ह्याला जर शासनाने मान्यता दिली ह्या मायनिंगला तर इथं मांदिवली गाव आमचा पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। सर्वप्रथम तिथं पाणीचा दूषित होणार आहे। आम्ही जो पाणी पितो हा नदीचा नल कनेक्शन जी योजना आमची आहे ती आमचं पाणी तो जाईल। त्याच्यानंतर जर ह्यानी कंपनीने जर उत्खनन केलं तर उत्खनन केल्यामुळे जो पाणी पूर्णपणे दूषित होणार आहे। म्हणजे आम्हाला हा पण पाणी नाही, तो पण खालचं पण पाणी नाही। आमचा विरोधच आहे, 100% विरोधच आहे। त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला, अजून आमच्या तिथं बागायती आहेत, आंबा आहे, काजू आहे, माझा स्वतःचा तिथे बाग आहे, 5 एकर जमीन आहे। अजून आमच्या काकांचे वगैरे आहे तिथे बागा आहेत। तर आमचं भरपूर लोक आमचे शेतकरी त्यांचे बाग आहेत तिथे जर आमचं वार्षिक उत्पन्न आहे तिथे आमचं 10-15 लाखाचं वार्षिक उत्पन्न आहे ते। तर जर हे जर कंपनीने चालू केलं, हे जर दलालाने हा चालू केलं नाही तर आमचं जो वार्षिक उत्पन्न आहे, आंबा फळांचा राजा आहे, काजू आहे, हां, तो आमचा पूर्ण म्हणजे आमचा उद्ध्वस्त होणार आहे आणि आमचा बेरोजगार म्हणजे आमचा बेहाल होणार आहे तिथे। आणि दुसरा विषय असा आहे, आता आमचे ते जिल्हा परिषद शाळा आहेत, मराठी स्कूल आहेत, उर्दू शाळा आहेत, हायस्कूल आहेत, मराठी हायस्कूल आहे, उर्दू हायस्कूल आहे। ते स्कूल म्हणजे अगदी मायनिंगच्या बाजूलाच आहे। म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी 20-25 किलोमीटर ते मायनिंग जो प्रकल्प आहे तो लांब पाहिजे आणि हा एकदम जवळ असून
हे शासनाने ह्या दलालांना ह्या परवानगी दिली नाही पाहिजे. आमचा पूर्णपणे विरोध आहे. नमस्कार, माझं नाव अक्षरा अरुण भानत आहे. मी मांदिवली गावची रहिवासी आहे. आज आम्ही दापोली तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या समोर उपोषणासाठी बसलो आहोत. याचं कारण म्हणजे आमच्या गावात होणारी मायनिंग. कारण या मायनिंगमुळे खूप दुष्परिणाम होणार आहेत हे आम्हाला दिसून येते. आत्ताच त्या आमच्या इकडे मांदिवलीमध्ये आताच जे काम चालू आहे त्याच्यामुळे खूप नुकसान केलं आहे झाडांचं, लोकांच्या जमिनीचं. असंच नुकसान जर होत राहिलं आणि जर मायनिंग हा प्रकल्प चालू झाला तर भविष्यात आम्हाला होणारे दुष्परिणाम आहेत ते आमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत. जर आमच्या डोळ्यासमोर एवढं दिसत असताना आमचं भविष्य आम्ही का उद्ध्वस्त करून घ्यायचं? कारण इर्षावाडीसारखं जे प्रकरण इर्षावाडीमध्ये जे घडलं ते आमच्या गावामध्ये घडता कामा नये. जर पाहिलं तर दापोली तालुक्यामध्ये पण अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना आमच्या गावामध्ये घडू नये याच्यासाठी आम्ही मायनिंगला विरोध करत आहोत आणि हा विरोध आमचा कायम असाच राहणार आहे. कारण मायनिंग जर चालू झाली तर याचे खूप दुष्परिणाम होणार आहेत. डोंगराच्या पायथ्याशी आमचं गाव आहे मांदिवलीचं. जर मायनिंग चालू झाली तर पाण्याचं आत्ताच रोवले उंबरशेत जी मायनिंग चालू आहे त्याच्यामुळे एवढं आमचं नुकसान होतं की आमचं पाणी दूषित होतं आहे. आमची जी घरं आहेत रस्त्यालगत त्या घरांचं दुष्परिणाम ते दिसून येत आहेत. प्लस आमच्या जो मंडणगड दापोलीला जोडणारा जो पूल आहे त्याचं आताच पाहिलं तर खूप नुकसान झालं आहे. जर प्रकल्प आमच्या गावामध्ये आला तर त्याचे खूप दुष्परिणाम होणार आहेत. म्हणून आम्हाला आमचं भविष्य आमच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त करायचं नाही आणि मायनिंगला असाच आमचा विरोध राहणार आहे. तो कायम राहणार आहे. मायनिंग हा प्रकल्प बंद झाला पाहिजे असाच आमचं पूर्ण गावाचा विरोध आहे. तो असाच कायम राहणार आहे. मी दिलदार बांगी, माझा गाव मांदिवली. माझा पूर्णपणे मायनिंगला विरोध आहे आणि त्याच्या कारणे असा का माझा 409 गट नंबर आहे माझ्या जमिनीचा. त्याच्यातनं रस्ता घेऊन गेलेला. त्याच्यानंतर तिथं जेवढी पण माझी झाडं होती, शिवण्या होत्या, ऐन होता, त्याच्यानंतर भरपूर झाडं होती ती पुरी कट करायला गेलेली आहेत. त्याच्यानंतर आम्ही लोकांना फॉरेस्टवाल्याला पण लेटर दिलं. फॉरेस्टवाल्यांनी पण येऊन तिथं बघितलं, पाणी केलं आणि सर्व काही झाला. त्याच्यानंतर त्याच्यावर काय कारवाई वगैरे झालेली नाही. ताजा रस्ता केलेला आहे तिकडं. आम्हाला न विचारता न कुणाची परवानगी घेता त्या लोकांनी इंटर आमच्या जागातनं केलेली आहे. आम्ही लोक सर्व शेतकरी आहोत. आमच्या लोकांची कुणाची न परवानगी घेता ते आपल्या मनमानीने ते आतमध्ये घुसलेले आहेत. उपोषण ठिकाणी दापोली तालुक्याचे प्रांताधिकारी तसेच दापोलीचे तहसीलदार यांनी भेट दिली. त्याचबरोबर दापोली तालुक्याचे माजी आमदार तसेच विविध पक्षाच्या नेत्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. पैसे 4-2 लोकांना मिळतील नाही तर पण काय उपासमारी होत नाही. परंतु मी हे करताना मी गावात पण गेलो होतो. मी गावातल्या लोकांचा विरोध असेल ठाम असलं पाहिजे. नाही तर माझ्यासमोर दाखवताना पाटणा पळतोय. शेवट आपल्या होऊ द्यायचं नाही. आणि जे आपले जे उराव जे आहेत ना दलाल आपल्या इकडेच आहे. ब्रिटिशांना आणायला पण आपली लोक होती. त्यांना हलवाय 150 वर्ष लागली. त्याचा आपल्याकडे हे आणणारे नालायक लोक पण आपलीच आहेत, काय दुसऱ्याच्या गावातली नाही. त्याच्यामुळं ती आपल्याला तसा लढा द्यायला. हा देश स्वातंत्र्य करतोय ना, काही लोक लढले त्याचा जीव गेला. जे नको ते येऊन आता इथं 36 लाखाचा तो कुठं तो ध्वज कुठं 36 लाखाचा त्याच्या तो पाया पडत. हा 36 लाखाचा ध्वज. ते पैसे कुणाचे भाऊ तिथं बोलूया ते प्राण तिथं आहे. आता जाऊ आता मी तिथं उद्घाटन करून टाकतो. तो उद्घाटन होईल ना तुम्हाला. 2 वर्ष झालं पैसे घेताय तुम्ही. 36 लाख 26 जानेवारी झाला, 15 ऑगस्ट झाला. कारण झेंडा तुम्हाला आणता येईल. कॉन्ट्रॅक्टरला 36 लाख रुपये देऊन झाले. का दापोलीला झेंडा दिसत नाही. 36 लाखाचा तो झेंडा. हे झेंड्यात पण पैसे सोडत. पण तुमच्या लोकांना ते येडे बनवतात. तुमचा विरोध आहे ना. आता हा मी मिटिंग घेतल्यानंतर हा आमदारांना परत भूमिका आम्ही मायनिंगच्या विरोधात आहोत. मायनिंगच्या सोबत त्यांची बैठक. मी आता विरोध करतोय पण तुमची मतं मी काम पण विचार त्यांना परत सांगून मोकळा. आणि तुम्हाला विरोध आहे म्हणून तुम्हाला सांगायचं अरे किती मी प्रामाणिक. हे इमानदार आहे. हे इमानदार असतील तर पर्यावरणाचा मंत्री याचा बाप होता. का तिथं दिलं त्याच्या धुरळा उडवायचा का लोक कोर्टात गेली. तू ह्या तालुक्याचा या भागातला कोकणाचा मंत्री आहे तर हे आपलं आलंच नाही पाहिजे. पैसे मिळाले काय पण करते. नमस्कार, मी भावेश कारेकर, गाव मांदिवली.
जो प्रस्तावित प्रकल्प आहे मांदिवली गावात येणारा, त्यासाठी जनसुनावणीत आम्ही जो विरोध दर्शवला, त्याच्यानंतरही मायनिंग दलालांनी काम चालू ठेवल्यामुळे आम्ही आणि तिकडच्या शेतकऱ्यांनी आम्ही बऱ्याच तक्रारी तहसील ऑफिसमध्ये वन विभागाकडे दिलेल्या आहेत. त्या तक्रारींवर तहसील विभागाकडनं पंचनामे करण्यात आले आहेत, फॉरेस्ट विभागाकडनं पंचनामे करण्यात आलेले आहेत. तहसीलमधून प्रत्येक विभागाला परिक्षेत्र वन अधिकारी आहे, तालुका कृषी अधिकारी, तलाठी सजा आहे मांदिवली, यांना पण पत्र काढण्यात आलं होतं आणि त्यानुसार पंचनामे पण झाले आहेत. पण त्याच्यावर आत्तापर्यंत मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही. त्यासाठी आम्ही प्रशासनाला हे उपोषण करतो आहे, यासाठी करतो आहे की कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आज आम्हाला इथे उपोषणाला बसावं लागलं आहे. गेल्याच आठवड्यात सावंत अधिकारी वन खात्याकडनं सर्वेक्षणासाठी जागेवरती आलेलं, तेव्हा पण तिथे पोकलेन मशीन होतं, रस्त्याचं काम झालेलं दिसत होतं, बरीच झाडं तोडलेली आहेत शेतकऱ्यांची. तर त्यावर कारवाई होणं आम्हाला अपेक्षित आहे. आत्तापर्यंत जे मशीन होतं ते आम्ही त्यांना सांगत होतं मशीनचं काम थांबवा आणि तिथून काढा, कारण का आत्तापर्यंत कुठल्याही प्रशासक विभागाकडनं यांना कुठलीही मायनिंग किंवा कुठलंही काम करण्याची परवानगी मिळालेली नाही आहे. सर, लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. तर ह्या आमच्या मागण्या आहेत. आज जर जे प्रशासन म्हणजे तहसीलदार मॅडम आणि प्रांत सर आले, त्यांची मागणी होती की आम्ही जे आत्तापर्यंत पत्र दिलं त्या व्यतिरिक्त त्यांची अपेक्षा आहे की आम्ही पोलीस खात्याला पण पत्र द्यावं. आत्ता हे पूर्ण 3 ते 4 महिने 4 ते 5 महिने जवळपास झाले आणि हे आम्ही तक्रारी केल्या, त्यावरती त्यांची उत्तरं जे पंचनामे झाले. जर त्यावेळेलाच आम्हाला त्यांनी सांगितलं असतं की पोलिसात दाखल करा, तर आम्ही पोलिसात दाखल केली असती. बट आजचं जे लोकांना निदर्शनास आलेलं आहे की एक तर आहे की जे तहसील ऑफिस आहे किंवा प्रांत ऑफिस आहे ते पोलिसांकडे ढकलते. पोलीस सांगणार आहेत की वन खात्याचं काम आहे, वन खातं सांगणार आहे तहसीलचं काम आहे. तर आता लोकांमध्ये हे जाणवत चाललं आहे की हे नक्की ह्याच्यावर कारवाई करणार कोण आहे. सो मला शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना माझं मत हे आहे की आपल्याला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. तर आपण लवकरात लवकर याच्यावर केस दाखल करू आणि मग कोर्टाकडनं प्रशासनाला कळवण्यात येईल की त्यांना त्यावरती कारवाई घ्यावीच लागेल. मग आपण आता लवकरात लवकर याच्यावर केस दाखल करू, हे माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. मी अक्रम मुकादम, मांदिवली गावाचा रहिवासी. म्हणजे मायनिंग विरोधात म्हणजे माझ्या गावाप्रमाणे माझ्या ग्रामस्थाप्रमाणे माझा विरोध आहे त्या मांदिवली मायनिंगसाठी. आणि आम्ही उपोषणाला बसलो आहे मांदिवली मायनिंग विरोधात आणि अर्ज दिलेला आहे. अर्ज देऊनसुद्धा आम्ही बरेच अर्ज दिले मांदिवली गावाचे ह्याच्यापूर्वी, म्हणजे उपोषणाला बसायच्या पूर्वी एकेकानी गाववाल्यांनी सगळ्यांनी माझा स्वतःचा पण अर्ज मी दिलेला आहे की तिथे जाऊन म्हणजे झाडतोड केलेली आहे, सगळं काय म्हणजे कुणाला बिना परवानगीने रस्ता काढलेला आहे दुसऱ्याच्या जाग्यातनं. काल आम्हाला म्हणजे 14 ऑगस्ट रोजी आम्हाला म्हैसूर डिपार्टमेंट म्हणजे आपले तलाठी भाऊ आणि आपले सर्किल ह्या दोघांचे फोन आले आणि ते आम्हाला म्हणाले की असा मुद्दा आहे, तुम्ही मायनिंग विरोधात बसू नका. आम्ही विचारले का मागून, तर का नाही तुम्ही आमच्याजवळ रिसर अर्ज द्या. बोला आम्ही रिसर अर्ज दिलेला आहे बाकायदा. आणि बोला आमचे रिसर अर्ज निंबळे आहात, मी स्वतः आहे, परत अजून काय बरेच लोक आमचे ग्राम असतात गावाचे, त्यांनी अर्ज दिलेला आहे. तर का नाही आपण तुम्ही एकदा अर्ज द्या, आम्ही कारवाई करू. बोला आम्ही अर्ज दिलेला त्याच्यावरती अजून कारवाई नाही झाली तर आता कुठले अजून किती अर्ज द्यायचे आम्ही. ते बोलले नाही आपण बसून काहीतरी करू, तिथे आपण रिसर ह्या करू. बोला आणि पुन्हा ते बोलतात उपोषणाला बसू नको. आणि आज प्रांत साहेब आणि तहसीलदार मॅडम साहेब आज आमच्या इथे आले, उपोषणाला आम्ही बसलो होतो आणि ते सांगतात ह्या डिपार्टमेंटला म्हणजे आमच्या ह्याच्यातला की ह्याचा चालत नाही, म्हणजे संबंध नाही, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला ह्या करा अर्ज द्या. पोलीस डिपार्टमेंट बोलतात की ह्या म्हणजे जाग्या जमिनीचा आमच्या इथं काहीच नाही संबंध. मग आम्ही जायचं कुठं. आम्ही जे गावाचे शेतकरी आहेत ते काय त्यांना पाठिंबा नाही भेटत. तर या मायनिंग संपर्क मोठा आहे, मोठ्या प्रमाणे त्यांच्याजवळ पैसा आहे आणि आम्ही गावाचे शेतकरी आमच्याजवळ पैसा नाही. आम्ही न्याय मागायचा कुठं. म्हणजे एक सामान्य व्यक्ती जर शेत करून त्याचं शेत पिकत नाही तर पण आपला खातोय पितोय राहतोय, तर इथं केस करायला, तहसीलदारच्या चक्र्या करायला, पण आपल्या
पोलीस स्टेशनच्या चक्रा करायला, कोर्टाच्या चक्रा करायला कुठं जाणार? म्हणजे त्याच्याजवळ पैसा असेल तर जाणार. ह्या मायनिंगच्या जवळ पैसा आहे, मायनिंगवाल्याजवळ नाही. हे दलाल जे मायनिंगचे आहात तिथे आज जे नाचतात फिरतात ह्या करतात त्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे. मग आम्ही सामायिक व्यक्ती शेतकरी जाणार कुठे? त्याच्यासाठी आम्ही पर्सनल आपल्या तहसीलदार मॅडमला आणि ह्यांना बोललो की आम्हाला ह्याच्यातला तुम्ही प्रशासनाने सहकार्य करा आणि आम्हाला कायदा न्याय द्या. आम्ही ह्याच्या पुढं आम्हाला जर झालं तर ह्याच्या पुढं आम्ही कलेक्टर पावतून पण उपोषणात बसू, आम्ही मंत्रालयाला पण जाऊ, इथे बॉम्बेला पण जाऊ, पाहिजे तर आम्ही दिल्लीला पण पोचू. तसा जर आमच्या गावाच्या वरती आला तर आम्ही दिल्लीमध्ये पण पोचू, पण आम्ही उपोषणामध्ये मायनिंग करून तिथे देणार नाही. थर्ड पार्टी गेला असेल तर त्यांनी त्या प्रकरणामध्ये आपल्याला जर आलं यांचं पत्र तर आपण पोलिसांना पाठवतो. यांची पण जबाबदारी आहे की त्या प्रकरणात पोलिसांकडून डायरेक्ट आमच्या एरियामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांची जबाबदारी काय ते करतील. तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडलेली आहे का? तुम्ही तुमच्याकडे जो अहवाल आला तलाठ्याचा त्यानुसार त्याच्या अनुषंगाने तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे का? पत्र दिले त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनला दिलेलं पत्र केलेलं आहे. जागेवरती पोकलेन चालवणं, जागेवरती पोकलेन ठेवणं जी जागा त्यांची नाही आहे, सातबारा त्यांच्या नावाने नाही आहे. जागेवरती झाडं तोडणं हे सगळं अनधिकृत त्यांनी जी कारवाई केल्या त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या असं तुमच्याकडे आदेश गेलेले आहेत का? आता स्थानिकांच्या खूप साऱ्या समस्या आहेत. आताही तुम्ही फोनवरून काही संवाद साधला, नेमका काय संवाद साधला, कशा संदर्भामध्ये तुम्हाला राग आला? नाही बघा, शेवटी ग्रामस्थ म्हणून जेव्हा गाव एकत्र बसतं, एखाद्या गावामध्ये मायनिंग चालू झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे हा पूर्णपणे निर्णय हा त्या गावाचा असला पाहिजे. जी काही मांदिवली गावामध्ये मायनिंग चालू करण्यासाठी काही कंपन्या प्रयत्न करत आहेत, माझं म्हणणं त्यांना एकच होतं की तुम्ही रितसर ग्रामपंचायतची परवानगी घ्या, NOC घ्या, ग्रामस्थांची परवानगी घ्या आणि तुम्ही मायनिंग चालू करा. त्या मायनिंगला ग्रामस्थांचा विरोध आहे आणि ह्या विरोध असताना देखील तिथे काही पोकलेन लावले गेले, काही झाडांची तोड केली गेली आणि ह्या तक्रारी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे दिल्याच्यानंतर देखील त्यांनी गुन्हे दाखल केले नाही किंवा त्याच्यावरती कारवाई झाली नाही. आणि म्हणून मगाशी मी रागा मिळतो आहे अधिकाऱ्यांना आम्ही आदेश दिलेत, परंतु अशा पद्धतीने हलगर्जीपणा जर का अधिकाऱ्यांकडनं होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर देखील कारवाई करायची मागणी मी स्वतः करेन. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम हे केलं गेलं पाहिजे. ग्रामस्थांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामा नये. किंवा मी ग्रामस्थ ह्या भूमिकेमध्ये मी ग्रामस्थांच्या सोबत आहे. जोपर्यंत ग्रामस्थ परवानगी देत नाही तोपर्यंत तिथे मायनिंग होणार नाही ही माझी देखील भूमिका ठाम आहे. आणि ही भूमिका घेत असताना ज्या लोकांनी तिथे एन्क्रोचमेंट केलेले आहेत, अनधिकृतपणे वृक्षतोड केलेले आहे किंवा काही लोकांनी दमदाटीचे रील्स वगैरे बनवलेले आहेत, ह्या सगळ्यांवरती रीतसर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना आणि आदेश मी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर मित्रांनो पाहिलात तर अशा प्रकारे आज दापोलीमध्ये या मांदिवली गावातील मायनिंग जी प्रस्तावित आहे त्याला विरोध करण्यासाठी उपोषण करण्यात आलेलं आहे. तर मी आता एक आव्हान करेन की बघा, आताच आपण पाहतोय की दापोली तालुक्यामध्ये, मंडणगड तालुक्यामध्ये विविध मायनिंग झालेले आहेत. जसं रोवले आहे, पुन्हा उंबरशेत आहे, गुडेघर आहे, साखरी आहे. तर या ठिकाणी जी मायनिंग झालेली आहे तर या मायनिंगने कोणत्याही प्रकारचा फायदा त्या स्थानिकांना झालेला नाही. फायदा झालेला आहे तो फक्त 1-2 किंवा मोजक्याच अशा काही जी पुढारी असतात त्या लोकांना, अख्ख्या गावाला काही फायदा झालेला नाही आहे. लोकांच्या जमिनी मात्र गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि जमिनी गेल्यानंतर त्या जमिनीची काय हालत आहे अक्षरशः आपण काही दिवसापूर्वी रोवले मायनिंग झालेली आहे त्या गावाला प्रत्यक्ष भेट दिली होती. त्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या होत्या की त्यांची काय हालत आहे आता, तर अक्षरशः रडत आहेत. आणि ही परिस्थिती आपल्याकडे मांदिवलीमध्ये होऊ नये यासाठी आपण या मायनिंगला जोरदार प्रत्युत्तर केलं पाहिजे. म्हणजे ही मायनिंग झालीच नाही पाहिजे. आता त्या ठिकाणी रस्ते वगैरे घेऊन गेलेले आहेत, तर हे आपण थांबवलं नाही तर ती मायनिंग सुद्धा सुरू होईल आणि आपण मात्र बघतच राहू. तर हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. बस झालं, जेवढं झालं तेवढं बस झालं. तर कुठेतरी जागरूक होऊया आपण आणि हे आता आपल्या होणारे नुकसान आहे ते थांबवूया. तर मी आव्हान करेन की हा प्रश्न फक्त मांदिवलीच्या लोकांचा नाही आहे, मांदिवलीच्या सावंतवाडी, बाईतवाडी, अनंतवाडी आणि मोल्ला या एवढ्यांचाच विषय नाही आहे. तर आजूबाजूची जे पंचक्रोशीतील गावं आहेत या सगळ्यांनी याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे जे म्हणजे निसर्गाला हानी पोचवणारे जे काही उद्योग आहेत म्हणा, तर ते
इथे आलेच नाही पाहिजेत. मी आवाहन करेन की आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी आता तुम्ही गणपतीला याल तर यावरती नक्की विचार करा आणि ही मायनिंग होणार नाही यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. तर मागच्या काही महिन्यापूर्वी जी जनसुनावणी झाली त्या जनसुनावणीमध्ये ज्या संख्येने मांदिवली गावातील सर्व वाडीतील लोक तिथे उपस्थित होती, त्याच प्रकारे यापुढे आजूबाजूच्या गावातील लोकांनी सुद्धा तिथे या मायनिंगला विरोध करण्यासाठी हजर झालं पाहिजे आणि हे मायनिंगचं काम आहे ते थांबवलं पाहिजे. तर यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया ना. काय तुमचं मत आहे त्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये.